त्यानंतर इथे स्विमिंग पूल. डीप किती आहे या? हा पेय ओळखा कोणता असणार आहे? आम्ही पालघरमध्ये आहे म्हणजे ओळखा कोणता पेय आहे तो. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आमचा प्लॅन आहे पिकनिकचा, ते पण एका रिसॉर्टला आलो आहे पालघरमध्ये, चिंचणी पालघरमध्ये. बरोबर ही गँग आहे, आम्ही चौघत आलो आहे या गाडीनी. राकेश दादा आहे, त्यानंतर आकाश, शेखर. हॅलो 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 नमस्कार. चला आज चौघात मजा करायची, मचूया आपण. इथून एंट्री आहे आणि इथून पार्किंगची सुविधा आहे. चला हळूहळू पहिला तर रूममध्ये जाऊन फ्रेश होऊया. त्यानंतर इकडे पावसात मस्त वाटेल. इकडे एक पॉन्ड आहे, आर्टिफिशियली बनवलेलं आहे, खड्डा खोदून. काहीतरी काम चालू आहे आणि तुम्हाला वाटत असेल स्विमिंग पूल पण इथेच असणार आहे, तर नाही आहे. स्विमिंग पूल तिकडे आहे. म्हणजे तुम्ही बोला आयला पूर्ण सुकलाय, काय मजा करणार तुम्ही. मस्त बोट वगैरे आहे. मला वाटते काही दिवसात काम वगैरे चालू आहे याचं. नाही हे ना आता सीझन येतोय ना, पाऊस हे भरणार. ओके, खाली केलंय. मध्ये भरल्यावर बोटिंग बिटिंग चालू होणार. ओके, म्हणजे ही पण तुम्हाला मजा घेता येईल. आणि आता जाऊ आपण रूम मध्ये, त्यानंतर स्विमिंग पूल मध्ये जायचं आपल्याला. तर फॅमिलीला जर घेऊन येत आहेत तर खूप मस्त वाटेल, कारण जागा राहण्यासाठी खूप आहे, आयस्पेस आहे. खाली 3 आहेत, वरती 3 आहेत, अशा टोटल इथे तर मला 9 दिसतात आतापर्यंत. टोटल किती? 6 रूम आहेत. ओके, टोटल 6 रूम आहेत इथे आणि सगळ्यात एसी आहे. हे 2 कपल रूम आहेत, ते 9 जणांसाठी आहे रूम ती. याच्यामध्ये 7-7 जण ऍडजस्ट होतात. ओके, आणि ती सर्वात मोठी वाली रूम आहे, त्याच्यामध्ये 12 जण ऍडजस्ट होतात. ओके, म्हणजे टोटल किती पब्लिक राहू शकतात? 60-70. हा, डॉर्मेटरी बघून 60-70. ओके, म्हणजे 60-70 पब्लिकची कॅपॅसिटी असलेला रिसॉर्ट आहे. रेडी होतात बाकीचे. त्यानंतर इथे स्विमिंग पूल. डीप किती आहे या? हा इथून 3.5 ते 4.5. ओके, 4.5च आहे ना मॅक्झिमम. परमिशनच आपली तेवढी. 4.5चीच परमिशन असते. म्हणजे कोणी माणूस उभा राहू एन्जॉय करू शकतो. एकदम काठोकाठ भरलाय. आम्ही कुठे जातो तेव्हा अर्धा फूट तर कमी ठेवतात. आणि 3.5 ते 4.5 फूट खोलच आहे फक्त. जे आता हे जे मासे आहेत सगळे, हे मासे याच्यामध्ये आता डुंबतील तेव्हा तुम्हाला शॉट दाखवतो. जर तुम्ही मुंबईवरून येत असतील तर तुम्ही वाणगाव स्टेशनला यायचं. वाणगाव स्टेशनवरून आम्ही तुम्हाला रिक्षावाल्यांचे कॉन्टॅक्ट देऊ आणि मग ते तुम्हाला डायरेक्ट रिसॉर्टला. किती वेळ लागतो स्टेशन पासून? मिनिमम 10 ते 15 मिनिटं. आणि किती खर्च स्टेशन पासून येण्याचा? जास्त तर 300 रुपयात होऊन जातो. पूर्ण रिक्षा. मिनिमम रिक्षामध्ये 8 ते 9 जण बसतात. वाणगाव स्टेशन जवळ आहे. चला रूम बघूया. हा कपल रूम आहे, त्यामुळे हा छोटा वाटणार तुम्हाला. हा कपल नाही, कटप्पा आहे. नाश्ता करून घेऊ. वडापाव आलाय, स्पेशल वडापाव या ठिकाणी, मसालावाला. ऑफर केली तर होणार ना. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 10 वाजलेत. रात्री झोपायला थोडं लेट झालं, थोडा एन्जॉय वगैरे केला आम्ही. आणि आता दुसरा दिवस आहे, तर आता नाश्ता बघू काय आलेला आहे. आपला नाश्ता आलेला आहे, ब्रेड ऑमलेट. ऑमलेट कुठे? आज चहा पिऊया. आज ऑमलेट कुठे गेलं? हे काय ऑमलेट आणि ब्रेड आहे. ब्रेड आलंय आणि इकडे ऑमलेट ब्रेडसाठी. त्यानंतर इडली एवढं भरून दिलंय, चटणी आणि सांबार मीरा. आणि इकडे चटणी आहे. आणि हा याला ओळखा काय, कोणता पेय आहे हा? लिंबू सरबत आहे. पेय ओळखा कोणता असणार आहे? आम्ही पालघरमध्ये म्हणजे ओळखा कोणता पेय आहे तो. तर आता आपण या रिसॉर्टमध्ये एका ठिकाणी आलो आहे. तिथे म्हणजे
भाज्या उगवतात, म्हणजे सगळ्या प्रकारच्या जेवढ्या भाज्या लागतात त्या इथे उगवतात. त्यांच्या शेतात आलेलो आहे आणि इकडे स्टार्टिंगलाच आहे आमची गाडी इकडे आणि इकडे बैलगाडी. आणि हा इथे चिकूचं झाड आहे. आता शेतात तिकडे भाज्यांचं चालू आहे, लागवड केलेली आहे भाज्यांची. हे बघा प्रॉपर कुंपण वगैरे केलेलं आहे. आणि भाज्या बघितलात, हे बघा इकडे मिरची लागलेली आहे, त्यानंतर इथे वांगी, आणि इकडे केळ्याची झाडं. म्हणजे वेगळं घ्यायची गरज नाही, इकडेच मिरच्या यूज करायच्या. मला वाटतं हां हे पण मिरचीच आहे. आता पुन्हा स्विमिंग पूलमध्ये जाऊ आणि मजा घेऊ पुन्हा, कारण आजचा शेवटचा दिवस आहे. दुपारी आम्हाला निघायचं आहे जेवून घरी जायला. मुंबईपासून लांब आहे थोडं, पण एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे. खूप मजा येईल तुम्हाला. नंतर इकडे काम चालू आहे, कामगार वगैरे आलेले आहेत. रिसॉर्टमधली जागा आहे इथे. मला वाटतं इथे पण असं बसायची सोय वगैरे करतील, असं काहीतरी असणार आहे. पावसाळ्यात पुन्हा तेव्हा दिसेल आपल्याला. चला जाऊया आता आतमध्ये. या 4.5 फुटच आहे, लक्षात ठेव. म्हणजे तो 5.5 फुटाचा आहे, त्याला काय फरक पडणार आहे. मित्रांनो दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि तुम्ही विचार करत असाल की लगेच आम्ही जायला निघालोय, तर असं नाही आहे. घरी अजून जायला टाईम आहे, तोपर्यंत जेवणाचा पण टाईम होतोय. पण इथे बाजूलाच एक पुरातन मंदिर आहे, त्याला भेट देऊ. कारण इथल्या मालकांनी सांगितलं बाजूला मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे, 400 वर्ष जुनं आहे. तर त्यासाठी बाजूलाच आहे, त्यामुळे जर इथे आलात तर ते मंदिरही बघून घ्या. शंकरच आहे. हो, स्वयंभू. मंदिराच्या बाजूलाच विहीर आहे. खूप खोल आहे, कासव दिसते आतमध्ये. हो आहे ना. ती खोल आहे बघ. बापरे. मच्छी करी आली आपली जेवणासाठी. पापलेटची करी आहे, त्यानंतर पनीर आहे, पापड, सलाड, इकडे भात, डाळ. चला जेवणावर ताव मारूया आता. तर मित्रांनो आता घरी जायला निघतोय आणि पूर्ण कालपासून आजपर्यंत खूप एन्जॉय केलं. आणि जर तुम्ही मुंबईवरून इकडे यायचं असेल, कमी की 3 तासाचं अंतर आहे, पण येऊन एवढं भारी वाटेल ना की हो एकदम पैसा वसूल आहे. आणि हे ओनर रिसॉर्टचे आणि हा इकडे मॅनेजर आहे. आणि कालपासून बरोबर होता आणि खूप चांगली सोय करत होता. सर छान वाटलं आम्हाला आणि नक्की आपण पुढच्या वेळी पण यायचा प्रयत्न करू आम्ही. आणि नक्की येतील पब्लिक. तर तुम्हाला नंबर देतोय मी, बघू शकता. आणि यावरती तुम्ही कॉल करून रिसॉर्ट तुमचं बुक करू शकता.